नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ईश्वरी अर्णववरती खूपच जास्त चिडलेली असते। ती म्हणत असते की सर, तुम्ही माझी काळजी असण्याचं कितीही नाटक करा, पण तुम्ही माझे गुन्हेगार आहात। फक्त माझेच नाही, तुम्ही माझ्या बाबांचे गुन्हेगार आहात, कारण तुम्ही माझ्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचा तुम्ही अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे। तुमच्यामुळे माझे बाबा हॉस्पिटलमध्ये इथे आता मृत्यूशी झुंज देत आहेत। असं ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आहे, लक्षात ठेवा, मी सोडणार नाही आहे तुम्हाला। तर इथे ईश्वरी आता व्हिडिओच्या आधारे अर्णववरती वाटेल तसे आरोप करते आणि ती आता हॉस्पिटलला निघून येते। अर्णवला खूप आश्चर्य वाटलेलं असतं की मी तर असं काहीच केलेलं नाही आहे, मग मी त्या व्हिडिओमध्ये दिसत पण नाही आहे, फक्त माझ्या गाडीसारखी गाडी आणि मला या सगळ्यामध्ये फसवण्यात येते हे अर्णवला बरोबर माहिती असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया तो व्हिडिओ बघते आणि सुप्रिया म्हणत असते, अर्णवसारखा मुलगा असं काही करेल या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाही आहे, म्हणजे अर्णव असं का करेल ना। तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की या व्हिडिओवरती विश्वास ठेवावासा सुद्धा वाटतोय आणि डोळे बंद करून या गोष्टीवरती विश्वास ठेवावासा वाटत नाही आहे मला। तेव्हा इथे राकेशला असं वाटत असतं की सुप्रियाचा अर्णववरती इथे विश्वास आहे, म्हणून तिला हा व्हिडिओ खोटा वाटतोय। तेव्हा अर्णव इथे आता काहीही झालं तरीसुद्धा या गुन्ह्यामध्ये अडकला पाहिजे, यासाठी राकेश परिपूर्ण प्रयत्न करत असतो। राकेश म्हणत असतो, बघितलंत ना तुम्ही, हा अर्णव राज्य शिर्के याची मजल कुठपर्यंत गेले। बाबांनी त्याच्या थोबाडीत काय दिली, तर बाबांच्या अंगावरती गाडी घालून सरळ निघून गेला। माणसाच्या जीवाची त्याला किंमतच नाही आहे। अहो, मी सांगतोय ना तुम्हाला, पैशांचा खूप माज आहे अर्णव राज्य शिर्केला, म्हणून तर हे सगळं केले ना त्याने। तुमच्याबरोबर चांगलं वागण्याचं त्याने नाटक केलं होतं। तेव्हा नम्रता म्हणत असते की माझा तर विश्वासच बसत नाही आहे की अर्णव सर असं सगळं का करतील, मला खरंच हे खरं वाटत नाही आहे। तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई, त्यांनी केलं असेल हे, अगं रागाच्या भरात ते काही करू शकतात, मला माहिती आहे ना। बाबांनी कॅफेमध्ये सगळ्यांसमोर त्यांच्या थोबाडीत दिली ना, म्हणून राग काढला असेल त्यांनी आपल्या बाबावरती। तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी, मी या घरचा होणारा जावई आहे आणि त्यामुळे मला हे सगळं सहनच होत नाही आहे। अहो, आपल्या बाबांच्या अंगावरती त्या अर्णव राज्य शिर्केने सरळ सरळ गाडी घातली, त्यांना इथे मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन आलाय आणि त्याला असं मोकळं सोडायचं। त्याने जो काही केलं आहे ना, तो गुन्हा आहे गुन्हा, म्हणून त्याच्या आता या गुन्ह्याची शिक्षा त्याला झालीच पाहिजे। अहो, क्रिमिनल माइंडेड आहे तो, तुम्ही बघितलंत ना कशा पद्धतीने गाडी घालून निघून गेलाय। त्याच्या विरोधात आपण पोलीस कंप्लेंट केलीच पाहिजे, त्याला त्याच्या या गुन्ह्याची शिक्षा मिळून दिलीच पाहिजे। तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, थोबाडीत काय मारली म्हणून कोणी एकमेकांचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल, या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाही आहे, म्हणजे अर्णवसारखा मुलगा असं काही करेल असं वाटतच नाही आहे मला। तेव्हा राकेश म्हणतो, अरे पण केलंय त्याने, बघितलंत ना, म्हणजे इतका राग होता त्याच्या मनामध्ये काकांबद्दल की त्याने त्यांच्या जीवाची पर्वासुद्धा केली नाही। अहो, वयस्कर माणसाला मारताना त्याचे हात कसे धजावले नाही, नाही नाही नाही, त्याला आपण असं मोकळं सोडायचंच नाही। पैसेवाला असला म्हणून काय झालं, श्रीमंत असेल त्याच्या घरचा म्हणून काय सामान्य माणसाला मारून निघून जाण्याचा अधिकार दिलाय का त्याला। काही जरी झालं ना तरीसुद्धा त्याच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट ही झालीच पाहिजे, त्याला अरेस्ट झाली पाहिजे। त्याच्यामुळे आपण पोलीस कंप्लेंट करूया आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळून देऊच या। तेव्हा इथे राकेशने आता ईश्वरीला भरीस पाडलेलं असतं त्याच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करायची म्हणून। तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय चाललं आहे, त्या गाडीसारखी गाडी माझ्या गाडीसारखी आहे म्हणून काय, म्हणून मी त्या माणसाला उडवले असा त्याचा अर्थ होत नाही। तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, बघितलंत ना तुम्ही, या मिडल क्लास मुलीबरोबर ओळख करायच्या आधी, मैत्री करायच्या आधी तुम्ही विचार तरी केला होतात का, हिच्यामुळे आपल्याला इतक्या मोठ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागणार आहे, एवढी मोठी संकटं आपल्या आयुष्यामध्ये येणार आहेत, याचा तुम्ही कधीतरी विचार केला होता का। तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की वल्लरी, अगं हे सगळं बोलायची आता ही वेळ आहे का। तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, पण मामी, मी खरंच काही केलेलं नाही आहे, ती गाडी माझ्या गाडीसारखी दिसते म्हणून मी त्यांना मारले
असा त्याचा अर्थ होत नाही. तेव्हा अंजली म्हणत असते, आणि मला कळत नाही की ईश्वरी कोणत्या बेसिसवरती चिंटूवरती इतके मोठे मोठे आरोप करते. म्हणजे जरी पण ती गाडी अर्णवच्या गाडीसारखी आहे, पण त्याच्यामध्ये कोण माणूस बसलाय, तो चिंटू आहे का दुसरं कोण आहे ते आपल्याला दिसतच नाही आहे. त्या गाडीमध्ये चिंटू आहे हे कुठेही दिसत नाही आहे. मग ती ईश्वरी कोणत्या बेसिसवरती चिंटूवरती आरोप करते मला कळतच नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अंजली, अगं इथे कुठल्या बेसिसवरती अपघात घडून आणलं हे बघितलं जात नाही. पोलीस काय बघणार माहिती आहे का? मोटिव्ह बघणार, मोटिव्ह, की या माणसाने हे का केलं असेल असा मोटिव्ह बघतात. तर आता अर्णवकडे मोटिव्ह तर आहे ना, म्हणजे त्या ईश्वरीच्या वडिलांनी कॅफेमध्ये सगळ्यांच्या समोर अर्णवच्या थोबाडीत दिली, बरोबर ना? मग त्यानंतरला अर्णव रागाच्या भरामध्ये अपमानाचा बदला घेण्यासाठी किंवा इगो हर्ट झाला म्हणून त्या माणसाला गाडीने उडवूच शकतात. हा मोटिव्ह आहे ना अर्णव तुझ्याकडे. तेव्हा अंजली म्हणते, अहो तुम्ही हे काय बोलताय? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हे सगळं मी फक्त बोलतोय, पण पोलीस असाच विचार करणार आहेत. तेव्हा इथे राकेश म्हणतो, पण अर्णव, जर तू म्हणतोयस की तू त्या माणसाला उडवलेलं नाही आहेस, ती गाडी जरी तुझ्या गाडीसारखी असली तरीसुद्धा तू त्या गाडीमध्ये नाही आहेस, मग ज्या वेळेला हा अपघात झाला त्यावेळेला तू कुठे होतास सांग ना, कारण मला काहीच माहिती नाही आहे ना. मी इथे नव्हतो, मी बेंगलोरला गेलो होतो ना, तूच मला पाठवलं होतंस. मग मी जर बेंगलोरला होतो तर मग तू कुठे होतास सांग ना. तेव्हा इथे अर्णवला आठवतं त्या दिवशी इथे ईश्वरीने त्याला मेसेज केला होता आणि त्या ठिकाणी अर्णव तिला भेटायला गेला होता. पण इथे आता अर्णवला लगेच क्लिक होतं. अर्णवला कळतं की हे सगळं राकेशनेच केलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने राकेश त्याच्याबरोबर बोलत असतो ना, तेव्हा अर्णवला कळतं की हे सगळं राकेशनेच प्रीप्लॅन केलेलं आहे. म्हणजे ईश्वरीच्या नावाने मेसेज करणं, त्या ठिकाणी अर्णव गेल्यानंतर एका बाजूला ईश्वरीच्याच बाबांचा अपघात होणं, या सगळ्या गोष्टी जुळून आणलेल्या असतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की ब्रो, तुला माहिती आहे ना, जेव्हा तू बाहेरून आला होतास तेव्हा मी तुला ईश्वरीच्या बाबांचा अपघात झाला आहे हे सांगायला आलोच होतो, बरोबर ना? तेव्हा घाईघाईने तू कुठून तरी बाहेरून आला होतास आणि खूप चिडला होतास. मग तेव्हा तू तिकडेच गेला होतास का? तेव्हा इथे मामा म्हणत असतात की आकाश, घाईघाईने बाहेरून घरी आल्यानंतर माणूस कुणाला तरी मारून घरामध्ये येतो असाच त्याचा अर्थ होत नाही. डोक्याला अजून वेगळासुद्धा त्रास असू शकतो. तेव्हा राकेश म्हणतो, मामा मग त्याचा दुसरा कुठला अर्थ होतो? तो बिचाऱ्या आकाशवरती का बरं ओरडताय? तो फक्त विचारतोय ना. पण जेव्हा पोलीस किंवा कोर्टामध्ये इथे अर्णवला विचारलं जाईल की त्यावेळेला तू कुठे गेला होतास, मग तेव्हा अर्णवकडे सुद्धा काहीतरी उत्तर हवंय ना. नाहीतर मग त्याला शिक्षा होणार हे मात्र नक्की, अर्णवला अरेस्ट होणार हे तर नक्कीच आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की जावई बापू, तुम्ही आम्हाला सल्ला देताय की तुम्ही आम्हाला घाबरवताय? तेव्हा राकेश म्हणत असतो, मामा अहो मी तुम्हाला का घाबरवेन? मी वकील म्हणून तुम्हाला शक्यता सांगतोय की काय काय होऊ शकतं. म्हणजे अर्णवच्या गाडीसारखी गाडी सेम त्या रस्त्याने जाते, त्या माणसाला उडवते, मग पोलीस काय बघणार? मोटिव्ह बघणार आणि गाडी बघणार. ती तर अर्णवजीच आहे हे स्पष्टपणे दिसतंय, हो की नाही? तेव्हा अंजली म्हणते, अहो तुम्ही काही करू शकणार नाही का? तेव्हा राकेश म्हणतो, अंजली अजिबात काळजी करू नको, मी अर्णवला वाचवण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करेन, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा इथे अर्णवला राकेशचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नसते. तेव्हा अर्णव सरळ आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा इकडे अंजलीला खूप जास्त टेन्शन हे आलेलं असतं. तेव्हा राकेश म्हणत असतो की अर्णव, अरे तुला माहिती पण नाही आहे की मी काय काय करणार आहे. आज तुला अरेस्ट होणार नाही, कारण आज तुला अरेस्ट झाली तर तू उद्याच लगेच सुटशील. म्हणून आता मी तुला उद्या अरेस्ट करायला सांगणार आहे. मग परवा आणि तेरवा 2 दिवस कोर्ट बंद असणार आहे, तेव्हा तुला काही जामीन मिळणार नाही याची मी परिपूर्ण काळजी घेतलेली आहे, असं राकेश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी दुसऱ्याच दिवशी अर्णवच्या विरोधामध्ये कंप्लेंट नोंदवायला आलेली असते. तेव्हा इकडे आता पोलीस म्हणत असतात, अहो मॅडम तुम्हाला कळतंय का? आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त गाडी दिसते, याचा अर्थ अर्णव राजे शिर्के यांनी तुमच्या बाबांना उडवलंय असा त्याचा अर्थ होत नाही. त्याच्यामध्ये अर्णव राजे शिर्के कुठे तुम्हाला दिसतायत का? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हे बघा इन्स्पेक्टर, तुम्ही आमची कंप्लेंट नोंदवून घ्या. त्या गाडीमध्ये अर्णव राजे शिर्के दिसत नसले तरीसुद्धा ती गाडी आहे ना, ती त्यांचीच आहे, त्यांच्याच नावावरती रजिस्टर आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये कंप्लेंट नोंदवून घ्या
माझ्या बाबांचा अपघात त्यांनीच घडवून आणला आहे. कारण माझ्या बाबांनी त्यांच्या थोबाडीत दिली होती ना, त्याचा बदला घेतला अर्णव सरांनी माझ्या बाबांकडून. तेव्हा तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये आताच्या आता आमची कंप्लेंट नोंदवून घ्या. तेव्हा आत्या म्हणत असतात की माझ्या देवासारख्या भावाला उडवले त्याने. माझा भाऊ इथे हॉस्पिटलजवळ मृत्यूशी झुंज देतोय त्या अर्णव राजे शिर्केमुळे. म्हणून त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे. तुम्ही लवकरात लवकर आमची तक्रार नोंदवून घ्या आणि त्या अर्णव राजे शिर्केला पकडून जेलमध्ये टाका. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणत असतात, हे बघा मी कंप्लेंट नोंदवून घेतोय, पण जोपर्यंत त्या व्हिडिओची शहानिशा होत नाही, पूर्णपणे व्हेरिफिकेशन केलं जात नाही, तोपर्यंत तो व्हिडिओ कोर्टामध्ये सादर होणार नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण तुम्ही त्यांना अरेस्ट करू शकता ना. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, आम्ही त्यांना या व्हिडिओच्या आधारे आणि तुम्ही कंप्लेंट करताय म्हणून आम्ही त्यांना अरेस्ट करू शकतो. तेव्हा इथे अर्णव आता न्यूज चॅनलवरती ज्या न्यूज येत असतात त्या बघत असतो. त्याच्यामध्ये फक्त अर्णव राज्य शिर्के यांनी आता संजय देसाई यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांचा अपघात केला, तर इथे बदला घेतलेला आहे, अशा खूप फेक न्यूज आता टी व्हीवरती दाखवल्या जातात. अर्णवसुद्धा लॅपटॉपवरती या सगळ्या न्यूज बघत असतो. काय करावं त्याला काही कळत नसतं. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की अर्णव बघतोयस ना, अरे हे न्यूज चॅनलवाले आहेत ना, आता बातम्या इथे वाढवून चढवून सांगतायत. हे बघ आज काही झालं ना तरीसुद्धा तू घराबाहेर पडायचं नाही. मी जे सांगतोय ना ते शांतपणे ऐकून घे. यांनी जर तुझ्या विरोधामध्ये कंप्लेंट केली आणि तुला अरेस्ट झाली ना, तर उद्या आणि परवा 2 दिवस सुट्टी आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही करता येणार नाही. आजच्या दिवशी तू घरीच राहा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मामा मला या न्यूजवरती काय चाललं आहे ना त्याच्याशी देणं घेणं नाही आहे. मला इथे मी सिंदूर माझ्याबद्दल काय विचार करते ना, मला हे जाणून घ्यायचं आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, काल ती इथे आली होती, तिला तिच्या वडिलांना तू फसवलेस, तू तिच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला आहेस असं तिला वाटते. त्यामुळे तिला किती राग आला होता, तू बघितलं होतंस ना, किती भडकली होती ती आणि इथे तुला सुनवायला आली होती. त्याच्यामुळे काही झालं ना अर्णव, तेव्हा तू आता तिच्याबरोबर बोलायला जाऊ नकोस. तेव्हा अर्णव म्हणतो, आय डोंट केअर, मला काही फरक पडत नाही आहे मामा. आय डोंट केअर की लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, पण मी सिंदूर माझ्याबद्दल काय विचार करते ना हे माझ्यासाठी जाणून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा मामा म्हणतात, अर्णव वेड्यासारखा वागू नकोस. अरे ते लोक आहेत ना तुझ्या विरोधात कंप्लेंट करायला गेलेत, त्याच्यामुळे पोलीस तुला अरेस्ट करतील. आता तू कुठेही जाऊ नकोस. कायदा तुला कळत नसला ना अर्णव, कायदा मला कळतो. त्या लोकांनी तुझ्या विरोधात कंप्लेंट केली, पोलीस तुला अरेस्ट नक्की करतील आणि ईश्वरी पोलीस स्टेशनलाच आहे, मला कळलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मामा व्हायचं ते होऊ दे. अरे पण त्या राकेशने हे सगळं केले, आपल्याला माहिती आहे ना, त्या राकेशने हे मुद्दामून केले मला अडकवण्यासाठी. आणि तो गुन्हा करू शकतो, पण तो घाबरत नाही आहे आणि मी गुन्हा केलेलाच नाही आहे. मग मी घाबरून घरामध्ये का बसू? मी फाईट करणार मामा. मी काही केलेलं नाही आहे हे मी सिद्ध करणार, पण आधी मला लोकांशी देणं घेणं नाही आहे. मी सिंदूर माझ्याबद्दल काय विचार करते ना ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा मामा म्हणतात, अर्णव वेड्यासारखा वागू नकोस, कळलं ना तुला. आता तुला एकट्याला बाहेर जायची गरज नाही आहे. अरे ते न्यूज रिपोर्टरवाले सगळ्या बातम्या उचलून धरतायत. या केसमध्ये तुझं नाव उचलून धरले, त्याच्यामुळे तू आत्ताच प्लीज कुठेही जाऊ नकोस. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा प्लीज प्लीज मला थांबवू नकोस. मी काही केलेलं नाही आहे, माझी काहीही चूक नाही आहे. मी सिंदूरला सांगणारच. मामा तुला माहिती आहे माझ्यासाठी मी सिंदूर किती महत्त्वाची आहे. माझं तिच्यावरती खरं प्रेम आहे आणि मी तिच्या बाबांना का मारू? मी तिला ते पटवून देणार आहे. मग ती विश्वास ठेवू दे किंवा नको ठेवू दे. मामा त्याला थांबवण्याचा इतका प्रयत्न करत असतात, पण अर्णव काही थांबत नाही. तो सरळ आता बाहेर निघून जातो. त्याची गाडी घेऊन आता तो पोलीस स्टेशनलाच थेट निघून जातो. तेव्हा इथे राकेशने आता पुन्हा एका माणसाला हाताशी धरलेलं असतं. राकेश म्हणत असतो, जे काही सांगितलं आहे ते लक्षात आहे ना? मी जसं सांगितलं आहे ना, काम अगदी तसंच झालं पाहिजे. तुझ्या बरोबरीला अजून 2-3 माणसं हाताशी घे आणि जायचं पोलीस स्टेशनला आणि जसं सांगितलं आहे तसंच करायचं. त्या अर्णव राजे शिर्केला चांगला धडा शिकवायचा, या प्रकरणामध्ये त्याला अडकवायचं. हे घे पैसे, हे पैसे घे, पण काम जसं मी सांगितलं आहे ना तसंच करायचं. कामामध्ये काहीही गडबड झाली नाही पाहिजे, कळलं का तुला? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, साहेब अजिबात काळजी करू नका, तुम्ही जसं सांगितलं आहे ना तसंच होईल. कामामध्ये अजिबात गडबड होणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे पोलीस स्टेशनला पोचलेला असतो. मीडियावाले तिथंच असतात. तेव्हा अर्णव आता जात असताना सगळे मीडियावाले अर्णवला घेरतात
आणि म्हणत असतात की अर्णव सर, तुम्ही असं का केलं? एका सामान्य माणसाला गाडीवरती उडवून तुम्ही निघून गेलात का? म्हणजे त्या माणसाने, संजय देसाईने कधीतरी तुमच्या थोबाडीत दिली होती का? म्हणून तुम्ही त्या सगळ्याचा बदला घेतलात आणि डिरेक्टली त्या माणसाच्या अंगावरती गाडी घातलीत, तुम्ही त्याला चिरडून निघून गेलात. पण एवढा राग कसला होता तुमच्या मनामध्ये सर, की तुम्हाला इतका राग आला की तुम्ही त्या माणसाच्या जीवाची पर्वा केली नाही? तेव्हा हे सगळं तुम्ही का केलं? तुमच्या पर्सनल रागापोटी केलं का? बरेचसे प्रश्न अर्णवला आता विचारत असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो, 1 मिनिट, तुम्ही कुठलाही इथे माझ्यावरती आरोप करू नका. अजून इथे माझ्यावरचे आरोप सिद्ध झालेत का? मग मी का बरं असं करेन याचा विचार करा ना तुम्ही. मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला इथे बांधील नाही, या लक्षात ठेवा. तेव्हा इथे मीडियावाले म्हणत असतात की बघा बघा, हीच ती गाडी आहे ज्या गाडीने इथे संजय देसाई यांना उडवण्यात आलेलं आहे. तेव्हा इथे अर्णव ऐकतो आणि म्हणतो, एक मिनिट, हे काय करताय तुम्ही? मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा प्लीज तुम्ही आधीच या खोट्या बातम्या करू नका. माझ्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झाला आहे का? मी इथे आलो आहे ना, मी काही केलेलं नाही आहे म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा प्लीज तुम्ही आत्ताच इथे खोट्या नाट्या बातम्या तयार करू नका. तेव्हा इकडे आता मीडियावाले म्हणत असतात की तुम्ही आमच्यावर असे ओरडू शकत नाही, आम्ही इथे आमचं काम करतो आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मग तुम्ही तुमचं काम करा, माझ्यापर्यंत येऊ नका आणि इथे तुम्ही माझ्याशी घेणं देणं ठेवू नका. तुम्ही तुमचा विचार करा, माझ्या गाडीजवळ सुद्धा येऊ नका. मी आत्ताच तुम्हाला सांगतोय. मीडियावाल्यांचा सुद्धा अर्णवने अपमान केलेला असतो. तेव्हा एक माणूस येतो आणि म्हणतो, काय रे, मीडियावाल्यांना सुद्धा बोलतोस का? एवढी हिंमत का रे तुझी? पैशाचा खूप माज आहे का तुला? तेव्हा इथे तो माणूस विनाकारण आता इथे अर्णववरती हात उगारतो. त्याच्यासोबत अजून एक माणूस असतो. तेव्हा अर्णव त्यांना बेदम मारतो. तर इथे ही तीच माणसं असतात जी राकेशने पैसे देऊन पाठवलेली असतात. तोपर्यंत इथे अर्णव आधीच चिडलेला असतो, कारण त्याच्यावरती खोटे नाटे आरोप झालेले असतात. तेव्हा इथे ईश्वरीने कंप्लेंट नोंदवलेली असते. ती इथे आता सही वगैरे करते. तेव्हा प्रेक्षकांनो, आत्या म्हणत असते की हे बघा सर, मी आत्ताच तुम्हाला सांगते, श्रीमंत माणूस आहे म्हणून कायद्यातून पळवाटा काढेल, पण काही जरी झालं ना तरीसुद्धा त्याला चांगली शिक्षा झाली पाहिजे. कारण त्याने माझ्या भावाला अशा पद्धतीने उडवले ना, माझा भाव कोमामध्ये गेला आहे. त्याच्यामुळे माझ्या भावाला न्याय मिळवण्यासाठी मी वाटेल ते करेन, पण तुम्हीसुद्धा तुमचं काम करा. त्या अर्णवराजे शिर्केला सोडू नका. तेव्हा इथे अर्णवबरोबर आता ते 2-2 गुंड भांडत असतात. विनाकारण त्याला त्या प्रकरणामध्ये अजूनच अडकवायला आलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर इथे. तेव्हा इथे ईश्वरी धावत पळत येते. तेव्हा त्या माणसांना आता इन्स्पेक्टर साहेब येतात आणि बाजूला करतात आणि म्हणतात, हे चला रे बाजूला व्हा. तेव्हा इथे घ्या रे यांना आतमध्ये घ्या असं म्हणाल्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर प्लीज माझं ऐकून घे. हे बघ, मी काही केलेलं नाही आहे. मी तुझ्या बाबांना का मारेन? हे सगळं करून मला काय मिळणार आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, समाधान सर, समाधान. तुम्ही तुमच्या रागामुळे काय काय करू शकता ना, हे मला बरोबर माहिती आहे. तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं. माझ्या बाबांनी कॅफेमध्ये तुमच्या थोबाडीत दिलीत, त्याचा इतका मोठा बदला घेतलात तुम्ही. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ईश्वरी, हे बघ, मी तुला खरं सांगतोय, मी काही केलेलं नाही आहे. मला या प्रकरणामध्ये फसवलं गेलं आहे. हे सगळं प्रीप्लॅन होतं. अगं, मी तुझ्या बाबांना का उडवू? हे सगळं करून मला काय मिळणार आहे? आणि मी खरंच कुठल्या तरी माणसाचा जीव घेऊ शकतो असं वाटतं तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, बस तर बस, मला आता तुमचं काही बोलणं ऐकायचं नाही आहे. का विश्वास ठेवू मी तुमच्यावरती, सांगा ना? ती गाडी तुमची नाही आहे का? व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय ती गाडी तुमचीच आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे ती गाडी माझी आहे म्हणून मी तुझ्या बाबांना उडवलं आहे असं त्याचा अर्थ होतो का? त्या गाडीमध्ये मी बसलो आहे हे तुला कोणी सांगितलं मी सिंदूर? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर अहो बास झालं हो. आता तुमच्या गाडीसारखी गाडी अजून दुसरी कुणाची असणार? आणि ती गाडी तुमच्या नावावरतीच रजिस्टर आहे ना? आणि माझ्या बाबांकडून तुम्ही तुमच्या अपमानाचा बदला घ्यालच, कारण माझ्या बाबांनी तुमचा इगो दुखवला होता ना. तुम्हाला या प्रकरणामध्ये आता एक मोटिव्ह भेटला होता माझ्या बाबांना मारण्याचा, तुमच्या थोबाडीत दिली होती. मग तुम्ही असं का करणार नाही सर? मला माहिती आहे हे सगळं तुम्हीच केलं आहे. तुम्हीच माझ्या बाबांकडून त्यांच्या अपमानाचा बदला घेतला आहेत ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, सर जाऊ द्या ना,
बास, मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे, मला तुमचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. अशा पद्धतीने माझ्या बाबांना मारलत की माझे बाबा हॉस्पिटलमध्ये इथे मृत्यूच्या दाराशी झुंज देत आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच सर. मी तुमच्या विरोधामध्ये कंप्लेंट केले. आता बघा कायदा तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा कशा पद्धतीने देईल. जाऊ दे ना सर, मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे. तुम्ही आताच्या आता इथून निघून जा. तुमच्यासारख्या क्रिमिनल माणसाबरोबर मला अजिबात बोलायचं नाही आहे, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. मला या सगळ्या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे सगळं प्रीप्लॅन होतं आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी काहीच केलेलं नाही आहे आणि हे लवकरच मी सिद्ध करेन ना. तेव्हा इथे हवालदार आता अर्णवला घेऊन जात असताना अर्णव परत येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो, मी सिंदूर, माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग की तुला खरंच असं वाटतं की मी तुझ्या बाबांना उडवलं आहे, मी तुझ्या बाबांचा अपघात केला आहे, मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. खरंच असं तुला वाटतं की हे सगळं मी केलं आहे, मी एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकतो असं वाटतं तुला, मी तुला क्रिमिनल वाटतो. तेव्हा इथे ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. अर्णवने काही केलेलं नाही आहे, पण इथे तो फेक व्हिडिओ बघून ईश्वरीने मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे. तेव्हा इथे आता अर्णवला खूप जास्त राग आलेला असतो. पुढील भागामध्ये अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तुलासुद्धा माहिती आहे मी काही केलेलं नाही आहे आणि मलासुद्धा माहिती आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे सिद्ध करून टाकेन की मी इनोसंट आहे आणि ते सुद्धा विथ प्रूफ मी मला स्वतःला निर्दोष सिद्ध करेन. तेव्हा इथे आता मामा आलेले असतात. मामा म्हणत असतो, अर्णव, अरे त्या राकेशने बरोबर डाव साधला आहे. आज तुला इथे अरेस्ट करायला सांगितले कारण उद्या आणि परवा 2 दिवस कोर्ट बंद आहे, त्याच्यामुळे तुला बेलसुद्धा मिळणार नाही. 2 दिवस तुला जेलमध्ये राहावं लागेल. त्या राकेशने खूपच मोठा प्लॅन केला अर्णव तुला अडकवायला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामा, काही झालं ना तरीसुद्धा पुरावे देऊन मला निर्दोष सिद्ध कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मूर्ख ईश्वरी म्हणत असते की त्यांना तर स्वतःला निर्दोष सिद्ध करावंच लागेल, नाहीतर त्यांनी जो गुन्हा केला आहे ना त्याची शिक्षा तर त्यांना मिळणारच. ते म्हणत आहेत की पुरावे देईन म्हणून. मी पण बघते ना काय पुरावे देता येत ते, नाहीतर त्यांना शिक्षा होईल याची काळजी परिपूर्ण मी घेईन, असं इथे ईश्वरी म्हणत असते.